आज मी सकाळी लवकर उठून सर्व पहिले स्वच्छ असं झाडून घेतलं. आज मी रोजपेक्षा खूप जास्त लवकर उठली ती आणि सर्वात पहिले सर्व असं चक्क झाडून घेतलं आणि घर पुसून घेतले. आणि नंतर मी मस्त बाहेरचं पण अंगण झाडून घेतलं आणि पाणी टाकून घेतलं. पाणी टाकल्यानंतर मी आता मस्त तिथं बाहेर रांगोळी काढणार आहे. पाणी टाकल्यानंतर मी ती फरशी पुसून घेतली आणि रांगोळीचा डब्बा आणला माझा. मस्त मी आता रांगोळी टाकणार आहे. तशी तर मी रोज अशी रांगोळी कधी इथं बाहेर टाकत नाही. सण वगैरे काही असलं तर मी बाहेर अशी रांगोळी टाकते. तर आज मस्त मी अशी बाहेर रांगोळी टाकणार आहे. पाहू शकतो माझी अशी मस्त अशी रांगोळी काढून तयार झालेली आहे. आणि नंतर मस्त देवपूजा पण करून घेतली. आज माझी 7च्या आधीच देवपूजा झालेली आहे. मस्त अशी देवपूजा करून घेतली, रांगोळी पण टाकून घेतली. इथं पण खूप छान आणि मस्त प्रसन्न असं मस्त वाटत आहे. आमच्या मंदिरात पण आरती चालू झालेली होती मस्त तिथं. आणि नंतर मी यांच्यासाठी नाश्ता बनवायला घेतला. तर मी आता ताट काढून घेणार आहे पूजेसाठी. सर्व सामान घेतलं मी. त्यात गडू, अक्षत कुंकू, धागा, कापसाचं जे असते ते वस्त्र, पान, सुपारी, फुलं, प्रसाद, खोबरं, साखर, आंबा, गहू, ओटीचं सामान असं सर्व माझं मस्त असं काढून तयार झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही मस्त असं घेतलेलं आहे मी सर्व. आणि त्याच्यानंतर मी आता स्वयंपाक करून घेणार आहे पटकन. तर मी कणिक मळून घेतली पहिले आणि कणिक मळून घेतल्यानंतर मी भाजी वगैरे टाकणार आहे. तसं तर मी पुरण कालच करून घेतलं होतं, त्याच्यामुळे आता मला पुरणाचं काही टेन्शन नाही. आणि आता मस्त भाजी टाकून घेणार आहे. आलूची भाजी करणार आहे. तिकडे भात पण टाकून घेतला मी गॅसवर. आणि आलूची भाजी टाकल्यानंतर मी कढी पण करणार आहे. तर छान अशी मस्त अशी आलूची भाजी करणार आहे मी. सर्व कामावरून मस्त माझी तयारी करून घेतली आणि स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी असा निवद पण घेऊन घेतला आणि माझी पूर्ण अशी तयारी झालेली आहे आता वडाची पूजा करायला जाण्यासाठी. आणि ही माझी साडी आहे, पाहू शकता तुम्ही, अशी मस्त साडी वाटत आहे. आणि नंतर मी आता वडाची पूजा करून घेणार आहे. तर मी वडाला पहिले पाणी टाकून घेतलं, कुंकू वगैरे लावून घेतलं, दिवा पण लावून घेतला, विडा पण ठेवला होता. आणि नंतर मी मस्त अशी वडाला फेरे मारून घेणार आहे 7. आणि अशी मस्त माझी पूजा चालली आहे. अशी पूर्ण 7 फेरे मारून घेतली. घरी आल्यानंतर मस्त फोटोशूट केला. आणि त्याच्यानंतर काही वेळाने असा जोरात इकडे पाऊस चालू झाला आहे आमच्या इकडे. पाहू शकता तुम्ही किती जोरात पाऊस येत आहे. तर आणि अजून पण आमच्याकडे पाऊस चालूच आहे. तर बरं झालं माझी पूजा लवकर